जुळव्या पायी नको पण ती विजवू आई वंशाच्या जुळव्या पायी नको पण ती विजवू आई वंशाच्या जुळव्या पायी नको पण ती विजवू आई वंशाच्या जुळव्या पायी नको पण ती विजवू आई उद्या तुझ्या गर्भाची चाचणी होणार ग मुलगी आहे म्हणून सारे नाक मुरडणार ग उद्या तुझ्या गर्भाची चाचणी होणार ग मुलगी आहे म्हणून सारे नाक मुरडणार ग मुलगी आहे म्हणून सारे नाक मुरडणार ग मुलगी आहे म्हणून सारे नाक मुरडणार ग माझ्या चिमुकल्या कानानी आई माझी चिमुकले काने अजून मी तुझ्या गर्भामध्ये बाहेर जे चाललंय ना ते मला कळतंय आई मला सुद्धा तुझ्यासारखी आई व्हायचंय मला सुद्धा कुणाच्या तरी हातावरती राखी बांधायची आई मला जगू दे का काय अपराध आहे माझा की तू मला या डॉक्टरच्या काहीच्या सुऱ्याने मारते अरे दादा माझं संरक्षण करण्याकरता प्राणपणाला लावणारा तू पण आज या डॉक्टरच्या सुऱ्या माझ्यावरती चढताय डॉक्टरच्या काहीच्या चालताय दादा आता काय शंडासारखा पाहतोय बाबा तुमच्या मुलीचं संरक्षण करायला तुम्ही असमर्थ आहात का मी ऐकलंय गर्भ काढून टाकायचा माझ्या चिमुकल्या कानानी तुझी बुजबुज ऐकू येई माझ्या चिमुकल्या कानानी तुझी बुजबुज ऐकू येई वंशाच्या जुळव्या पायी नको पण ती विजवू आई वंशाच्या जुळव्या पायी नको पण ती विजवू आई मुलीस माऊलीचा मिळो जन्माधिकार ग स्त्री भ्रूण हत्येला तू घाल पाय बंद ग मुलीस माऊलीचा मिळो जन्माधिकार ग स्त्री भ्रूण हत्येला तू घाल पाय बंद ग माझं जगणं तुझ्या हातात आहे आई बघ ना ग मला जगायचंय मला सुद्धा जन्माला यायचं आई जगू दे ना ग मला कारण मारण सर्व कारण मारण सर्व हे तुझ्या हाती आई कारण मारण सर्व हे तुझ्या हाती आई वंशाच्या जुळव्या पायी नको पण ती विजवू आई वंशाच्या जुळव्या पायी नको पण ती विजवू आई वंशाच्या जुळव्या पायी नको पण ती विजवू आई विचार करा आज जर छत्रपतींनी छत्रपतींच्या आई जिजाऊने जर स्वतःचा दिवा मारला असता अरे 7 महिने शिवाजीराजांना घोड्यावरती बसून छत्रपतींची माता पळत होती शहाजीराजे निजामशहाकडे आणि नोकरी करत असताना पुणे प्रांताची जहागिरी त्यावेळेस आमच्या जिजाबाई साहेब सांभाळत होत्या आणि त्यावेळेस त्या घोड्यावरती त्या पोटातल्या 12 किलोच्या गोळ्याचं ओझं होत असताना जर तो गोळा त्यांनी गर्भ म्हणून बाहेर टाकला असता तर आज काशी की कला जाती मथुरा में मस्जिद होती अगर एक शिवाजी न होता तो सबकी सुनता हो जाती त्या गर्भाची किंमत आहे म्हणून हात जोडतो पाया पडतो एक वेळ भगवंताचं नाव घेऊ नका पण गर्भातली माझी मुलगी गर्भातली माझी भगिनी तिला सुरक्षित ठेवा कारण उद्याचा उशीर तिच्या हातात आहे विठाला विठाला राजाला 500 बायका होत्या 500 बायकापैकी 498 बायका वाईट चारित्र्याच्या होत्या आणि 2 बायका ह्या पतिव्रता होत्या सोमदत्त राजाचं राज्य चालत असताना पूर्व पुण्याईने त्याचं राज्य चालत होतं 498 बायकांच्या अपवित्र वागण्याने राजाचं पुण्य खर्ची होत होतं आणि इकडे इंद्राच्या दरबारामध्ये एक नाच करण्याकरता
त्या ठिकाणी एक नर्तक होता. एक दिवस तोल गेला इंद्राच्या दरबारामध्ये आणि त्याने भगवंताच्या अंगावरती पडला गेला. आणि अशा वेळेस भगवंताने त्याला शाप दिला, जा तू मृत्यूलोकी किरात ह्या जन्माला येशील, भिल्ल जन्माला येशील. इकडे राजाचं पूर्व पुण्य संपलं, राजा मरण पावला आणि 2 पतिव्रता स्त्रियांच्या पुण्याईवरती राजा हरिणाच्या गर्भाला जन्माला आला. ज्या गर्भामध्ये हरिण जन्माला आला त्याच गर्भामध्ये त्या 2 स्त्रियांनी सुद्धा जन्म घेतला गेला. जनावरांमध्ये लग्न होत नाहीत पण सुद्धा प्रेमाने सांभाळतात. आमच्यात लग्न होतं परंतु आम्हाला सांभाळण्याची वरती येतं. त्या ठिकाणी एक दिवस, त्या दिवशी त्याला शिवरात्र म्हणत नव्हते. त्या भिल्लाने काय करावं, स्वतःचा उदरनिर्वाह करण्याकरता, मुलांची पोट भरण्याकरता जंगलामध्ये जायचा, शिकार करून यायचा, शिकार करून जमिनीवरती मुलांना खायला घालायचा. आज सायंकाळ झाले, शिकारीला शिकार मिळत नव्हती म्हणून त्याने एका झाडावरती चढला पूर्वधर्म कर्म संयोगाने आणि ते झाड बेलाचं होतं. सायंकाळ झाली, त्या तो किरात म्हणजे भिल्ल पारधी आणि तो त्या झाडावरती बसलेला होता. लक्ष त्या झाडाच्या समोर असणाऱ्या त्या तळ्यावर होतं. कदाचित त्या तळ्याकडे येणारं एखादं जनावर आपल्याला पाहायला भेटेल आणि म्हणून आड येणाऱ्या त्या फांदीचा एक एक पाला खाली टाकत होता. नशीब किती असतं, पूर्व पुण्याई किती सुंदर असते. नेमकं भूमिगत असणारं स्वयंभू भगवंताचं लिंग त्या ठिकाणी खाली, तो टाकलेला पाला नेमका त्या लिंगावरती पडत होता. आणि भोळ्या भावाने, शुद्ध भावाने, शुद्ध अंतकरणाने ज्यावेळेस भगवंताला एक हात जोडला जातो ना, तो 100 नवसापेक्षा पवित्र आणि मोठा असतो. शुद्ध मनाने फक्त एकच आहे, पाठीमागे काळजी आहे, माझ्यावरती अवलंबित असणाऱ्या माझ्या मुलांची पोट भरली जावीत, मला पारत करता यावी, मला हा शिकार करता यावी, माझ्या बायकोचं पोट भरलं जावं. आणि त्या शिकारी करता एक एक पान खाली काढत टाकत होता, कारण त्या पानाच्या आड त्याला तळ दिसत नव्हतं. सायंकाळपासून पहाट झाली, भगवान शिवाच्या त्या शिवलिंगावरती भला मोठा पानांचा ढीग साचला गेला. भगवान शिवाला अंतकरण कळलंच नाही, परंतु टाकलेलं प्रत्येक बेलाचं पान त्याच्यावर येत होतं. भगवान शिवानी पाहिलं, माझ्या अंतकरणावरती, अंगावरती एवढं मोठं आणि पानं टाकतायत, किती भाविक असेल, किती शुद्ध असेल. भगवंताने विचार केला, पाठीमागचं पूर्व पुण्य पाहिलं. मागच्या जन्मामध्ये इंद्राच्या दरबारामध्ये हा नोकर होता आणि एवढं असताना पूर्व पुण्यही पाहिली आणि त्याला असं वाटलं आयाच वेळेस त्याचा जन्माचा आणि त्या ठिकाणी उद्धार करणं गरजेचं आहे. भगवान शिवानी यमदूताला पाठवलं आणि यमदूताला पाठवल्यानंतर यमदूत समोर आला. पहाटेचा वेळ आहे आणि यमदूत समोर आल्यानंतर तो भिल्ल घाबरला. कोणी तुम्ही, राक्षस आहात का, यम आहात का, देव आहात का? त्याच्या भोळेपणावरती आणि तो यमदूत हसला, सांगितलं, अरे मी भगवान शिवाचा दूत, भगवान शिवानी मला तुझ्याकडे पाठवलंय. अरे तू एवढे बेलाची पानं खाली टाकवली. त्याने विचार केला, खाली टाकली, माझं काही चुकलं असेल तर माफ करा. अरे चुकलं नाही, खाली माझ्या भगवान शिवाचं शिवलिंग आहे. पण त्या भिल्लाला कळेल तर शपथ, त्याला काही कळलं नाही. पण एकच कळलं की त्या यमाने सांगितलं, सांग तुला काय पाहिजे, माझे शिव तुझ्यावरती प्रसन्न झालेले आहेत. पण भिल्ल मूर्ख होता. त्याने सांगितलं, या ठिकाणी अनेक जनावरं दबा धरून बसलेली आहेत, या झाडा त्या पाण्यावरती ते पाणी पिण्यासाठी येणार आहे, पण माझी एकच अडचण आहे, मला त्यांची भाषा कळत नाही. आपण म्हणतो ना की दारामध्ये देवाला कल्पवृक्ष खाली झोपलाय आणि कल्पवृक्षाच्या झाडाखाली झोपलेला असताना म्हणतो, ताक मागून नये, कारण म्हणतो ताक मला घेऊन नये. हे त्याला त्याने सांगितलं, मला फक्त त्या प्राण्यांची भाषा कळली पाहिजे. तथा असतो म्हटलं गेलं. यमराजा निघून गेला आणि नेमकं सकाळ झाली. सकाळच्या वेळेस शापित हरण आणि त्या तळ्यावरती आलं. यांनी फासा करून ठेवलेला होता. त्या हरणाचा पाय त्या फासामध्ये गुंतला. त्याच्या पाठीमागून हरणी पळत आल्या आणि हरणी पळत आल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की आपलं हरिण या ठिकाणी गुंतलेलं आहे. आतापर्यंत त्यांच्यात बोलणं चालू झालं. कर्मधर्म संयोगाने भगवान शंकराच्या आशीर्वादाने याला त्याचं बोलणं ऐकायला सुरुवात झाली. त्या हरिणीने सांगितलं, तुम्ही गुंतलात, काय करावं? त्याने सांगितलं, मी गुंतलोय, पण एक लक्षात घ्या, आता तुम्ही गुंतू नका, तुम्ही इथून निघून जा. मला आता शिकारी येईल, मला मारील आणि मला आता त्या खाऊन टाकल. त्याच्या घरच्या मुलाबाळांसाठी ते मला घेऊन जाईल, पण तुम्ही आता तुमचा जीव वाचवा. आणि अशा वेळेस त्या ठिकाणी
त्या पारधी हळूहळू हळूहळू त्या ठिकाणी यायला लागला. पारध्यांच्या लक्षात आलं की हे काय बोलतायत. आपल्या पत्नीचं प्रेम एकमेकावरचं पाहिलं गेलं. सोडून द्यावं वाटलं पारध्याला, पण त्याच्या लक्षात आलं यांना सोडून दिलं तर माझ्या मुलांना खायचं काय. त्या दोन्ही पत्नींनी विचार केला, हात जोडले, दादा आमचा पती आहे, फार तर आता तिघांना आपण सोडणार नाही, माझ्या पतीलाही सोडणार नाही. एकच करते, आम्ही तिघही तुझ्या बरोबर येतो, पण एक विनंती आहे. पायाशी हात नमस्कारासाठी जोडले गेले हरणीचे. माझ्या पतीला जीवदान द्या आणि आम्हा दोघींना मारा. पारध्याला म्हटल्याबरोबर पारध्याने विचार केला, जनावर आहे, प्राणी आहे, परंतु बोलता येते नाही. सांगितलं, माणसं माणसाचा शब्द पाळत नाही, तुम्ही प्राण्यांनी काय पाळावा. त्याने सांगितलं, माझ्या नवऱ्याची शपथ घेऊन सांगते, फक्त त्यांना सोडा, आम्ही दोघी जणी तुमच्या बरोबर येतो, तुम्हाला एका ऐवजी दोघी जणी मिळतील, आम्हाला मारा, तुमच्या मुलांना खायला प्यायला घाला. त्याने सांगितलं, बाई ग, मी समजा मान्य केलं, पण तुम्ही घरी कशासाठी जाताय. कालच मला एक पाडस झालेलं आहे, खरी 2 पाडसं माझी वाट पाहत असते, फक्त त्यांना थोडस पाजून घरून येते आणि तुमच्याकडे परत येते. शब्दमदाप्रमाणे माझ्या नवऱ्याला फक्त जिवंत. पारध्याने विचार केला, जर प्राणी असून एवढंच सोज्वळपणा आहे तर हरकत काय, आपण विश्वास ठेवा. त्या दोन्ही हरणी घरी गेल्या. परत एकदा आपल्या नवऱ्याच्या चेहऱ्याकडे पाहिला. हरणाला सांगितलं, घाबरू नका. सगळं, अगं तुम्ही कशाला त्याग करताय. त्या हरणीने सांगितलं, 10 मराव्या 10चा पोशिंदा मरू नये. अहो, जर आम्ही गेलो तर आमची मुलं उपाशी पडतील, पण तुम्ही जर जिवंत राहिलात ना तर त्या मुलांना 2 घास खायला तरी घाला. हरणी घरी गेल्या. पाडसं जवळ आली. आज हरणी पाडसांशी बोलत होत्या. पाडसांनी प्यायला सुरुवात केली. पिता 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 एक घोट दुधाचा त्या हरणीचा घेतला आणि पाडसांनी एका स्वरात विचारलं, आई गो, आज दूध कडू लागतंय. हरणीला सुद्धा समजत होते आज दूध का कडू लागतंय. पाडसाने विचारलं, आई तुझं दूध तर फार गोड होतं, आज कडू का लागतंय. नाही रे बाळांनो, काहीतरी खाण्यात आलं असेल म्हणून कडू लागतंय. दूध प्यायला लागले. भुकेल्या पोटाला काही असलं तरी पोट भरत असतं. एवढ्यात पाहिलं, हरणीच्या डोळ्यातून अश्रुधारा व्हायला लागल्या आणि अश्रुधारा वाहत असताना आता मात्र मुलांनी सांगितलं, हट्ट केला, मला सांग आई, काय असा प्रसंग की त्या प्रसंगाच्या अनुषंगाने तू रडते. आई मला सांग, आई दूध का कडू लागते, आई सांग का रडते. मुलांना सांगितलं, तुमचे बाबा एका पारध्याच्या पासाळ्यात मध्ये गुंतलेले, त्यांना सोडवण्याकरता आणि आम्ही आलेलो आहोत. तुमची कायमची आमची तटातट होणार आहे, पण तुमचे बाबा तुमच्या सोबत राहतील. फक्त एक करा, तुम्हाला काय लागल ते आज दूध पिऊन घ्या, शेवटचं दूध पिऊन घ्या, कारण तुमच्या वडिलांचा आणि प्राण वाचवण्याकरता मग दोघींनाही जायचंय. एवढं ऐकल्यानंतर पुन्हा प्यायची बंद झाली. डोळ्यातून अश्रुधारा व्हायला लागला. आई, अगं आम्ही असताना तुम्ही कशाला जाता, बाबांसाठी तुमच्यासाठी आम्ही जातोय. त्यांनी पाडसं त्या ठिकाणी चालणार आणि ती पाडसं चालत चालत त्या आपल्या आयांना घेऊन त्या शिकारी जवळ गेली. सगळी पाडसं सांगत होती, आई मी सांगत तसं ऐक. जवळ गेले. जवळ गेल्यानंतर पारध्याने बाण ठेवला. थांब, आम्ही 5 जण तुझ्या बरोबर येतो. आम्हाला सगळ्यांना मारून तुझं घर लांब आहे ना, तुला तिथपर्यंत आम्हाला नेता येणार नाही. आम्ही 5 जण तुझ्या जवळ येतो, त्या ठिकाणी घरी गेल्यावर आम्हाला मार. पारध्या जरी असला तरी हृदयामध्ये हृदय होतं आणि त्याचं हृदय द्रवलं गेलं. मुलं म्हणले, अहो आम्हाला मारा, अगोदर आम्हाला मारा, आमच्या आई बापाला मारू नका, आमचं मांस गोड आहे, तुम्हाला निश्चितपणे ते गोड लागेल. त्यांचं बरोबर बायकांनी सांगितलं, अहो आम्हाला मारा, मुलांना मारू नका, आमच्या पतीलाही मारू नका. पारध्याने विचार केला. एवढ्यात तो हरीण म्हटला, मी माझं वजन जास्त आहे, मी मोठा आहे, मी आज तुम्हाला पुरेल. पण एवढ्या चौघांनी 5 जणांनी एकमेकाच्या हातामध्ये हात घेतले. सांगितलं, मारायचं ना तर आम्हाला 5ही जणांना मारा. माझी आई बाबा गेल्यानंतर मी कुणाच्या जीवावरती जगायचं. हरणाने ते पारध्याला सवाल केलाय, तुमची मुलं जर तुम्ही गेला तर तुमची मुलं कशा जीवावर जातील. आमचाही विचार केला, मारायचं असेल तर 5ही जणांना मारा, आम्हाला कुणाला एकट्याला मारू नका. आता पारध्याच्या डोळ्यात अश्रू. अरे जनावर असताना, प्राणी असताना सुद्धा मला नीती शिकवावी.
आणि त्याच वेळेस पश्चाताप पारध्याला झाला, जर माझ्या मुलांचं असं झालं तर. आणि त्याच वेळेस भगवान शिवाने त्या ठिकाणी प्रकट व्हावं. आणि ज्या दिवशी भगवान शिव प्रकट झाले ती शिवरात्रीच्या आजची रात्र. ज्या दिवशी पारध्यांना सोडलं, पारध्यानं हरणाला सोडलं. हरिण म्हणजे आमच्यातले विकार, ते विकार मारण्याकरता अहंकार नावाचा पारधी आणि ते विकार वाढवण्याकरता अहंकार नावाचाच पारधी. आमच्या मनातले विकार जर निघून गेले, त्या पारध्याने हरणांना सोडलं म्हणजे विकारांना सोडलं गेलं. आणि खऱ्या अर्थाने पारधी म्हणजे भक्ती आहे. ती भक्ती आमच्यातले विकार कापत असते. उद्या काल्याच्या कीर्तन म्हणजे दुपारची वेळ ही आमच्यातले विकार कापण्याची वेळ आहे. बिलवदल ज्या वेळेस पडले गेले ती मध्यरात्र होती. मी मगाही सांगितलं की आज थोडासा उशीर होणार आहे, कारण खऱ्या अर्थाने जागरण झालं पाहिजे. देवाचं, गावाचं, भावाचं फुकट खायचं नसतं. म्हणून देवाचं चिंतन झालं पाहिजे, देवाचं नामस्मरण झालं पाहिजे. आणि त्याच वेळेस भगवान शिवांनी आपलं आणि रूप